सोलापूर शहर व ग्रामीण भागात बेकायदेशीरपणे गुटखा विक्री सर्रास सुरू आहे। याकडे प्रशासन तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे डोळे झाक होत आहे। राज्य सरकारने मागील काही वर्षांपासून नागरिकांच्या आरोग्याच्या हिताचा निर्णय घेऊन गुटखा विक्री व उत्पादनावर बंदी घालण्यात आली, परंतु शेजारील परराज्यातून चोरट्या मार्गाने गुटखा आणून तो सोलापूर शहरातील व तालुक्यातील बाजारपेठांमध्ये खुलेआमपणे विकला जात आहे। या विक्रीतून करोडो रुपयांची बेकायदेशीर माया जमवली जात आहे। यातून अनेक गुटखा किंग शहरात व गावोगावी तयार झाले आहेत। सध्या शहरात व ग्रामीण भागात किराणा मालाची दुकान, पान टपरी, जनरल स्टोर्स, हॉटेलांमध्ये ही गुटखा सर्रासपणे खुलेआम विकला जात आहे। यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे। याकडे मात्र संबंधित प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे। शहर, ग्रामीण व तालुक्यात तसेच शहरात विकल्या जाणाऱ्या गुटख्यावर कारवाई होताना दिसत नाही। जर समजा कारवाई झाली तर ती तेवढ्यापुरतीच मर्यादित राहत असून गुटखा किंग पुन्हा नव्याने खुलेआमपणे गुटखा विकत आहेत। त्यामुळे या प्रकाराला आळा घालणे आवश्यक आहे। प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन गुटखा खिंगांवर कडक कारवाई करावी। शहरातील व तालुक्यात बेकायदेशीर सुरू असलेल्या गुटखा विक्रीला कायमचाच पायबंद घालावा, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे। शहर व ग्रामीण भागातील गुटख्याच्या होलसेल व्यापारी तसेच छोटे व्यावसायिक यांच्यावर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जातो। त्यानंतर व्यापारी व विक्रेते यांच्यावर इतर महिन्यांमध्ये कारवाईचे कोणतेच पाऊल उचलले जात नाही। त्यामुळे गुटखा खिंगवाल्यांना वर्षभर अवैध मार्गाने पैसा कमविण्याचा परवानाच मिळत असल्याचे बोलले जात आहे।